दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई तालुक्यात प्रगतशील शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेला कृषी विभागच निष्क्रिय झाल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तसेच खरीप, रब्बी आणि बागायती पिकांच्या पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारी कार्यालयांच्या नियमित वेळांमध्ये सेवा अपेक्षित असताना शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वाई तालुका हा ऊस, भाजीपाला, फळबागा आणि विविध नगदी पिकांसाठी ओळखला जातो. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध योजना, अनुदान, पीक सल्ला आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे की कार्यालयात अधिकारी वेळेवर उपलब्ध नसतात आणि प्रत्यक्ष भेटीतही नाहीत. माझं नाव राजू भिलारे पसरणी. माझी सफरचंदाची शेती आहे. ह्या सफरचंदाच्या शेतीमुळं मी या महाराष्ट्रामध्ये आता फेमस झालेलो आहे. वाईतील तहसीलदार मॅडम, आयुक्त साहेब तसेच कलेक्टर साहेब माझ्या बागेवरती येऊन मला शाबासकी देऊन गेले. तसेच दिग्गज आमदार खासदार पण येऊन गेलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब, हे जी शिंदे साहेब, हे ज्या ठिकाणी त्यांची सभा असेल त्या ठिकाणी माझं प्रत्येक ठिकाणी नाव घेऊन सांगतात की पसरणीमधील राजू भिलारे यांनी सफरचंदाची शेती जबरदस्ती फुलवली, असे प्रत्येक सभेमध्ये ते माणसांना प्रोत्साहन करतात आणि सांगतात. परंतु इथले जे असणारे कृषी अधिकारी माझ्या बांधापर्यंत अजून काय पोचलेले नाहीत. त्यामुळं येणाऱ्या शेतकऱ्यांना शेती कशी करायची ते मला सांगता येत नाही. त्यामुळं त्यांनी येऊन मला समजून सांगावं, बाबा अशी शेती करा, तशी करा. त्या पद्धतीने मी शेतकऱ्यांना पण मदत सांगीन. आणि ह्या सफरचंद शेतीची माहिती सांगितल्यामुळं सफरचंदाच्या बागा ह्या भागामध्ये भरपूर होतील. कारण पाचगणी, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं सफरचंदाची शेती एक नंबर येत आहे. त्यामुळं त्यांनी कृपा करून समजून सांगितलं तर शेतकऱ्यांची लागवड भरपूर होईल. अनेक माणसांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघेल आणि माणसं शेतीमध्ये मोठे होतील. मग हे शेती अधिकारी जर एवढी माझी छान बाग असून जर मला जर मार्गदर्शन करत नसतील तर मग गरीब शेतकऱ्याला काय करत असतील? बरोबर ना. मग त्यांनी येऊन मार्गदर्शन करावे एवढीच माझी इच्छा आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना बियाणे, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाची जबाबदारी केवळ कार्यालयापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याची आहे. राज्यभरातील कृषी विभागाचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना तांत्रिक मदत व योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आहे. पाहुयात हे शेतकरी काय म्हणाले ते. अच्युतराव शंकर भिलारे, शेतकरी. कृषी अधिकारी कधी बांधावर येत नाहीत किंवा कुठल्याही शेतकऱ्याला सल्ला दिला जात नाही. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अधिकारी बाहेर गेलेत किंवा साईडवर गेलेत अशी कारणे सांगितली जातात. आम्हाला कुठलाही सल्ला, कृषी शेतीविषयक माहिती योग्य लोहारे गावाला मिळत नाही. आणि कृषी अधिकारी फक्त मंगळवारी कुठं आला तर एखाद्याची भेट घेतो. सार्वजनिक लोकांच्या किंवा इतर लोकांना विचारात घेतलं न जाता गावात ग्रामपंचायतीत येऊन निघून जातो. बाकी लोकांना सल्ले, कुठले माहिती योग्य प्रकारे दिली जात नाही. त्याबद्दल मी तक्रार आहे आणि ती कृषी अधिकाऱ्याने आमच्या बांधावर येऊन आम्हाला योग्य कृषी शेती सल्ला द्यावा ही आमची इच्छा आहे. गावात कृषी विभागाच्या कारभाराबाबत वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन कार्यालयीन उपस्थिती आणि शेतभेटीचे नियोजन प्रभावीपणे राबवणे अशी मागणी आता वाई तालुक्यातील शेतकरी करत आहेत. वाई तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत असताना त्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र अधिकारी वेळेवर कार्यालयात नसणे आणि बांधांवर भेटी न देणे या तक्रारींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.